मग झालं का बोलणं पुनर्वसूशी? हो, केला होता फोन. बरं नव्हतं त्याला, ताप आला होता म्हणून झोपून होता तो. आता बरं वाटतंय का? हो असं म्हणाला तो. तरीच मला इथे काळजी वाटत होती. उगीच नाही विचार येत मनात. मग आता त्याला बरं वाटतंय हे कळल्यावर तरी तुम्हाला बरं वाटतंय का? हो बाई, पण अशक्तपणा असेलच ना. आणि अशा वेळी घरचं अन्न मिळायला हवं त्याला. त्याला नेमकं खावं लागतंय वसतिगृहातलं तेलकट तिखट जेवण. हो, इतर मुलं तेच खातात ना. तुम्ही उगीच काळजी करता त्याची. आता लहान आहेत का ते? हो, मुलं मोठी झाली म्हणून आईला काही वाटूच नाही का त्यांच्याबद्दल? अहो पण तुम्ही आवाजवी काळजी करताय त्याची. आपण बोट सोडलं म्हणूनच चालायला लागले ना ते. सतत आधार देत बसलो तर स्वतंत्रपणे जगताच येणार नाही मुलांना. होय हो, पण हल्ली तो समोर नसला ना की करमतच नाही मला. आपण त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं असंही तुम्हालाच वाटत होतं ना. तेही आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला कळत नाहीये का सांगता येत नाहीये? मी कितीही काही सांगितलं ना तरी तुम्हाला ते नाहीच कळणार. आता का नाही कळणार? आई व्हावं लागतं त्यासाठी. हरिओम. उर्मी, उर्मी काय चाललंय तुझं? नाही काय नाही, मी ते आत जात होते. नाही नाही ते काही नाही, बस इथे जरा, मला बोलायचं तुझ्याशी. बस. बाबा मला ना आवरून घ्यायचं होतं. ते सगळं नंतरही आवरता येण्यासारखं आहे ना. मग आता बस इथे, नाही तर तुला बसवावे लागेल मला. हा, बस इथे बस. काय अभ्यास वगैरे सुरू आहे का नुसती पंत सचिवांची सेवाच करताय तुम्ही? नाही बाबा, मी करते अभ्यास. बघ, जे काही झालंय ते सगळं विसरून तुला तुझ्या करिअरचा, तुझ्या भविष्याचा विचार करायला हवाय. हो बाबा. तुझी स्कॉलरशिप आहे ना या मुलामुळे हुकलीये हे विसरू नकोस हा तू. मला माहितीये तो आजारी आहे म्हणून तू आणि घरातले सगळेजण त्याची सेवा करताय वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण वाहवत जाऊ नकोस. बाबा तुझं सगळंच म्हणणं मला अगदी पटतंय, पण मी पण प्रयत्न करते ना रे. हे का होतंय माहितीये तुला? कारण तू खूप इमोशनली विचार करतेस बाळा. मला मला माहितीये सगळं सोपं नाहीये, पण प्रयत्न हा तुलाच करायचा आहे. जो मुलगा आतापर्यंत तुझ्याशी खोटं बोलत आलाय त्याचा काय विचार करायचा आता, सांग ना मला तू. अगं आयुष्यात खूप गोष्टी असतात ग प्रेमाशिवायही करायच्या. तुला तुझा अभ्यास, तुझं करिअर हे महत्वाचं नाहीये का? पटतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? बाबा तू नेहमी जे जे बोलतोस ते सगळंच पटतं मला. आय एम सॉरी, चुकले मी. तुला खूप त्रास झाला ना. माझा त्रास जाऊ दे ग, मला तुझा त्रास बघवत नाहीये म्हणून हे असं सगळं मला बोलावं लागतं बाळा. उर्मी, जरा उपमा देऊन ये पुनर्वसूला. त्याने काही खाल्लं ना तर मग त्याला सकाळचा डोस देता येईल. ओके, एक मिनिट. आणि इकडे मी नेऊन देतो त्याला नाश्ता.